काल काही पार्लमेंटमध्ये विशेषतः राज्यसभेमध्ये काही सहसा घडत नाहीत किंवा बघायला मिळत नाहीत असे प्रकार घडलेले होते. त्यासंबंधी मला थोडं आपल्याशी बोलायचं होतं. एक तर काल मला दिल्लीला जाता आलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की सुप्रीम कोर्टानं या मराठा आंदोलनाच्या संबंधी आरक्षणाच्या संबंधी काही निर्णय दिले आणि त्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये जे आरक्षणाच्या संबंधीचा यापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळाने एक मताचा निर्णय घेतला तो जतन केला पाहिजे, टिकवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कंटिन्यू झाली पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीत अपील करण्याची गरज असते. आणि त्या संदर्भात गेले 2 दिवस मी इथं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अन्य मंत्री या सगळ्यांची विचारविनिमय करतो. काही कायदेशीर जाणकारांशी सुद्धा विचारविनिमय केला आणि आपण आज छापलं आहे की काल राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलेले आहे. आणि त्या कामामुळं मला काल दिल्लीमध्ये जाता आलं नाही, कारण हे अपील लवकर करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुण पिढीच्यामध्ये या प्रश्नाच्या संबंधी अस्वस्थता हे ठिकठिकाणी आपल्याला दिसत होतं आणि त्यासाठी हे अपील लवकर करावं असा आग्रह लोकांचा होता. तो माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य करून त्याबद्दलची काळजी त्यांनी घेतली आणि त्या कामासाठी मला काल मुंबईला या ठिकाणी थांबावं लागलं. मुंबई देशाच्या राज्यसभेमध्ये कृषीविषयक 2-3 बिलं येणार होती. त्याची साधारणतः 1, 2, 3 बिल असतील तर 1-2 दिवस 3 दिवस त्याच्यावर चर्चा होण्याची अपेक्षा होती. पण असं दिसलं जे मी टेलिव्हिजनवर सभागृहाचं काम पाहत होतो त्याच्यातून असं दिसलं की हे बिल किंवा ही बिलं तातडीनं मंजूर करावी या प्रकारचा आग्रह सत्ताधारी पक्षाचा होता. सदनामध्ये टेलिव्हिजनवर मी सदनाची जी कामगिरी पाहत होतो इथं त्याच्यातून या बिलाच्या संदर्भात सदस्यांना काही प्रश्न, त्यांच्या काही शंका आणि मतं ही व्यक्त करायची होती आणि त्या संबंधीचा आग्रह त्यांनी धरलेला होता. हा आग्रह बाजूला ठेवून ते सदनाचं काम पुढे रेटून नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न असावा असं प्रायमाफेसी त्या ठिकाणी दिसत होतं. आणि हे नियमाच्या विरुद्ध आहे हे पुन्हा पुन्हा काही सदस्य नियमाच्या पुस्तकाचा आधार घेऊन त्या नियमाचा उल्लेख करून माननीय उपाध्यक्षांना सांगत होते. पण असं असताना सुद्धा सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळं सदस्यांनी वेळेमध्ये धाव घेतली. नियमांचं पुस्तक पुन्हा पुन्हा दाखवून सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणानं दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळं ते नियमाचं पुस्तकसुद्धा फाडण्याच्या संबंधीचा प्रकार घडला. खरं सांगायचं जे या नियमांचा आधार सदस्य घेत असतील तर कमीत कमी कोणता नियम ते सांगतायत, काय कोर्ट करतात हे ऐकून घेण्याच्याबद्दलची अपेक्षा माननीय उपाध्यक्षांच्याकडून होती. पण त्या संबंधीचा विचार न करता त्या ठिकाणी तातडीनं मतदान घेण्याच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि ते मतदानसुद्धा आवाजी पद्धतीने. आज मतदान हे त्याच्या 2-3 पद्धती आहेत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. एकदम आवाजी पद्धतीनं मतदान घेऊन ही बिलं मंजूर झाली अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि त्यामुळे साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती. माझ्यासारख्याची अपेक्षा सदनाच्या प्रमुखांच्याकडनं, उपाध्यक्षांच्याकडून
जे चेअरवर होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं, सदस्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी देणं अशा प्रकारची होती. पण त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये सतत 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांच्याकडून या पद्धतीच्या सदस्यांच्याबद्दलचं वर्तन मी कधी पाहिलेलं नव्हतं. आणि माझ्यासारख्याला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की माननीय उपाध्यक्ष हे कर्पूरी ठाकूर, बिहारमधले एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पद्धती, लोकशाही पद्धती, अधिकार याच्याबद्दलचे जाणकार, यांच्या विचारांना वाढल्या अशा प्रकारचा एक त्यांच्याबद्दलचं बोललं जातं. त्या सगळ्या विचाराला तिलांजली देण्याच्या संबंधीचं काम हे त्यांच्याकडून झालं. आणि हे सगळं करत असताना सदस्यांनी काही मतं व्यक्त केली किंवा प्रतिक्रिया तीव्र झाली तर त्यांना ताबडतोब सदस्यपदावरनं म्हणजे बरतर्फ करण्यात आलं आणि त्यांचा अधिकार त्या ठिकाणी छिनावून घेतला गेला. अर्थात साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार होती आणि म्हणून ते सगळे सदस्य समोर गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर उपाध्यक्षांच्या या भूमिकेच्याबद्दलचा आत्मक्लेश करण्याच्यासाठी काल संध्याकाळपासून धरणात जाऊन बसले, ते उपोषण केलं. त्यांनी आत्ता उपोषण सोडलं असावं. आणि ही जवळपास हा सबन कालची संध्याकाळ, कालची रात्र, आजची सकाळ ही त्या ठिकाणी उपोषणाच्या संबंधीची भूमिका घेऊन आपल्या मनातल्या तीव्र भावना मान्य सदस्यांनी शांततेच्या मार्गाने सदनाच्या समोर, सदनाच्या बाहेर व्यक्त केले. आश्चर्याची गोष्ट अशी की आज माझ्या पाहण्यात आलं की ज्या माननीय उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता मूलभूत अधिकार सदस्याची भूमिका मांडण्याचा पूर्णपणानं ठोकावून लावता आणि हे करून जे उपोषण करणारे सदस्य त्यांना भेटण्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची भूमिका घेतली आणि त्या उपोषणात त्यांना काही चहा बी द्यायचा प्रयत्न केला असं केली सांगण्यात आलं. मला आनंद आहे की सदस्यांनी त्यांच्या चहा पाण्याला काही हात लावला नाही आणि आपलं उपोषण त्यांनी कंटिन्यू केलं. खरं एका दृष्टीनं हा काहीतरी गांधीगिरीचा मार्ग होता असं म्हणलं जातं. माझ्या दृष्टी गांधी विचाराची एवढी बेइज्जत यापूर्वी कधी झालेली मी पाहिलेली नव्हती आणि ती त्या ठिकाणी घडली. आणि त्याशिवाय असं एक वेगळं वर्तन करून सदस्यांचा मूलभूत अधिकार छिनावून आपण काहीतरी आणखीन काहीतरी वेगळं दाखवण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ एकच आहे की कर्पूरी ठाकूरांच्या विचारानं काम करणारे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघत होतो ते आमचं असेसमेंट पूर्णपणानं चुकीचं आहे हे मला या ठिकाणी कबूल करायला पाहिजे. आणि म्हणून आज सदस्यांनी अन्नत्याग केला आहे कालपासूनचा हे आम्हाला आज कळलं. तर त्याच्यात पाठिंबा देण्याच्यासाठी आज मी स्वतःही सवय निवडून अन्नत्याग अन्न घेणार नाही आणि सदस्यांना त्याच्यात सहभागी होण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. अर्थात ही अशी भूमिका सदस्यांनी घेतली किंवा मी घेतली किंवा आणखीन कोणी काही घेतली तर हल्ली ज्या पद्धतीनं उपाध्यक्षांची भूमिका सदनामध्ये दिसते त्याच्यामध्ये काही परिवर्तन होईल असं म्हणणं हे अत्यंत धाडसी आहे आणि ते धाडस मी काही करू इच्छित नाही. तर या प्रश्नाशिवाय काही तुम्हाला कोणाला विचारायचं आहे? सर, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतून जो वॉकआउट केला त्या संदर्भात काही जर प्रश्न उपस्थित करतात की राष्ट्रवादीने तिथे आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती, विरोधासाठी तिथे थांबायला हवं होतं. असं आहे की हे अर्धवट माहितीवर अशा प्रकारचं व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रफुल्ल पटेलांनी सविस्तर भाषण सदनामध्ये केलं. या बिलाच्या संबंधी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काय होतं आज त्या सदनाची रचना वेगळी झाली.
पत्रकारांना सदनामध्ये काय चाललं हे पूर्ण लक्षात यायला वेळ लागतो. त्याचं कारण आम्ही राज्यसभेत बसतो, आमची गॅलरी आहे, तिथे काही सदस्य बसतात, काही सदस्य लोकसभेमध्ये बसतात, काही सदस्य लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसतात. आणि साहजिकच पत्रकारांना या सगळ्या ठिकाणी एका वेळेला कोण कुठं आहे, म्हणजे सदनात मी बसल्यानंतर सुद्धा अवबत बोलायला उभे राहिले तर आम्हाला शोधावं लागतं, कुठे इथं आहेत का, तिथं आहेत का, तिथं आहेत का, तिथं आहेत, या पद्धतीनं. आणि त्यामुळं कोण काय बोललं किंवा बोलतं हे खूप वेळेला पत्रकारांच्या नजरेत येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भूमिका ही स्वच्छपणानं प्रफुल्ल पटेल यांनी मांडली आणि लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे याही अनेक प्रश्नावर त्या ठिकाणी बोललेले आहेत. आणि त्यामुळं तिचं काही भूमिका नव्हती किंवा आम्ही कोणी मी नव्हतं ही गोष्ट खरी आहे, पण बाकीचे आमचे सहकारी मित्र त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी वंदना चव्हाण होत्या, त्या ठिकाणी आमच्या पैठणीच्या फौजिया खान त्या ठिकाणी होत्या, प्रफुल्ल पटेल प्रत्यक्ष बोललेले त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे आम्ही आमची त्या ठिकाणी भूमिका स्वच्छपणाने घेतली. आणि ज्या वेळेला म्हणजे त्याला विरोध केला, त्याच्या पाठीमागची मतं काय जी मांडायची ती आम्ही मांडली, पण नंतर मांडून देण्याची भूमिकाच होत नाही, घेतली जात नाही हे दिसल्याच्या नंतर त्याच्याबद्दलची तीव्र भावना व्यक्त करणं आणि बाहेर काढणं त्याच्या काही दुसरा पर्याय नव्हता. आणि त्यामुळं कळत काहीतरी पाठिंबा वगैरे वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ही वस्तुस्थिती तिथली नीट समजून घेऊन भाषण हवं होतं. सर, शिवसेनेने पण लोकसभेमध्ये पाठिंबा दिला आणि राज्यसभेमध्ये ते तुमच्याप्रमाणे त्यांनी ॲबसेंट राहिले, त्यांनी या बाजूने मतदान केलं नाही. शिवसेनेच्या भूमिकेबाबत पण प्रश्नचिन्ह निर्माण. शिवसेनेच्या भागात काय केले मला माहिती नाही, कारण मी काही लोकसभेत नाही. पण या राज्यसभेमध्ये शिवसेनेने या बिलाला विरोध करण्याची भूमिका घेतली आणि त्यासंबंधीचं मी त्याच्या प्रतिनिधीचं वक्तव्य ऐकले. पास झालेला आहे, या बिलाचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो, कारण की म्हटलं जाते की एपीएमसी वरती याचा परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या त्यांना जो अधिकार होता त्यांच्या मालाच्या संदर्भात तो त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. भाजप असा दावा करतोय की आता मार्केट जे आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी खुलं झाले, पूर्ण देश. दोन गोष्टी आहेत, 3-4 गोष्टी आहेत. तो तुझ्याच्या कृषी बिलावर झाला, एक तर ही दोन्ही तिन्ही बिलं असं एका झटक्यात पास करण्याची काय आवश्यकता नसावी. प्रत्येकावर स्वतंत्र सविस्तर चर्चा होऊ शकली असती असो. पण एक बिल त्याच्यामध्ये आहे की कॉर्पोरेट सेक्टर आज हे अमेझॉन किंवा या सगळ्यांना एखाद्या राज्यामध्ये जाऊन एखाद्या गावात जाऊन की एखाद्या पिकाच्या संबंधीची पूर्ण खरेदी करण्याचा अधिकार आता आहे. आणि हा पर्यंत तसा नव्हता. म्हणजे कॉर्पोरेटचा गावातला दुकानदार व्यापारी कुणी खरेदी करतो भाजीपाला त्याला कोणाचा विरोध नव्हता. आज तुम्ही जर बघितलं की त्या मार्केट कमिटीच्या संबंधीचा उल्लेख केला गेला. मार्केट कमिटी आणि तिथं शेतकऱ्याला माल देशात कुठे विकायला परवानगी आहे या प्रकारचं जे सतत सांगितलं जातं, मला ह्याच्यात नवीन काय दिसतं, म्हणजे याच्यात विरोधाभास आहे. आता उदाहरणार्थ मुंबईचा आपल्या कोकणातला हापूस आंबा तुम्हाला मुंबईची दिल्लीची मिळतो, तुम्हाला कलकत्त्याची मिळतो, कुणी बंदी घातलीच आहे. किंवा नाशिकची द्राक्ष ही देशात कुठेही आपल्याला विकता येतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या राज्यामध्ये यापूर्वीसुद्धा होत्या. प्रश्न कुठं आलेला आहे, प्रश्न कृषी बाजार समितीमध्ये काही गोष्टींची खरेदी ही विशेषतः पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न UP इथून केली जाते. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, आणि ती खरेदी प्रामुख्यानं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं MSP जाहीर करून केली जाते. ते काम मी 10 वर्ष बघितलं, त्यामुळे मला त्याची थोडी बहुत माहिती आहे. आणि त्यामुळे ही कोट्यावधी रुपयाची खरेदी करण्याचं काम जे कृषी बाजार समितीतून होतं. सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही याच्यात सवलत दिली म्हणताना मग त्या कायद्यात सांगा ना की आम्ही MSP कायम ठेवू. हा अधिकार मिनिमम सपोर्ट प्राईसचा जो आहे तो आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी
रिझर्व करू. पण त्याच्यासंबंधीचं काही स्पष्टीकरण